आपण पिकांच्या वाढीवर हस्तक्षेप करून आपल्या पद्धतीने आपण उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं रोगांचं प्रमाण वाढतं आणि मग रोग वाढले की आपल्याला परत औषधांवर खर्च करावा लागतो आणि मग आपला खर्च वाढतो. म्हणजे ₹1 उत्पन्न मिळालं आणि त्याच्यामध्ये जर 75 पैसे खर्च होत असेल आणि 25 पैसे जर आपल्याला उरत असतील, तर मग ती फक्त आपली मेहनत हमाली आहे. लावून आपलं भांडवल अगोदर खर्च करतो, भांडवल लावतो. भांडवल नसलं तर वेळेवर व्याजाने पैसे घेतो. आपण एवढी जोखीम घेतो, निसर्ग वातावरण सांभाळून आपण एवढी जोखीम घेऊन जर आपल्याला फक्त एवढं करून मेहनत हमालीच मिळत असेल, तर मग एवढी जोखीम घेऊन उपयोग काय आहे? मग जो मजूर चांगला आहे तो तरी सकाळी जातो, संध्याकाळी घरी येतो. कुठली ना जबाबदारी ना काही ना काहीच नाही. दिवसभर काम केलं, पैसा रोकडा मिळतो. तसं आपलं उत्पन्न आलं तरच आपल्याला पैसे मिळतात. ते पण आपल्याला 4-6 महिने वेळ धरावा लागतो, आधी भांडवल खर्चावं लागतं आणि जर आलंच उत्पन्न तर मग आपल्याला ते पैसे मिळतात आणि ते बी मिळतात फक्त हमाली मजदुरी. म्हणजे मग आपण ह्या कंपन्यांचे प्रोडक्ट आणि जी नैसर्गिक शेती याच्यातला हा जो फरक आहे, हा समजून घेतला पाहिजे. मग शेतकरी कसा पुढे येईल. नमस्कार मित्रांनो, आपण या क्षेत्रावर कांद्याची लागवड केलेली आहे आणि हे उन्हाळ कांदे आहेत. पूर्ण पातीचा रस खाली बसून गेलेला आहे, खाली माल तयार झालेला आहे. आता आपण उद्यापासून हे कांदे काढणार आहेत. तर याच्यासाठी काय नियोजन केलं, मी कशा पद्धतीने केलं हे थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. मग आपल्याला विशेष काय आहे की आपण हे जे कांदे आहेत, हे कांदे पूर्ण 100% नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले आहेत. नुसते कांदेच नसून तर आपण या कांद्याचं जे रोप टाकलं होतं, रोपापासून तर कांदे निघेपर्यंत कुठलंही खत खाद्य औषध आपण या कांद्याला टाकलेलं नाही. रोपाला सुद्धा आपण खत खाद्य औषध टाकलेलं नाहीये. तर काय आहे आता दाखवायचं म्हणजे ही जी कांदे, आता हा पूर्णपणे नैसर्गिक कांदा आहे. आता याची साईज वगैरे जर पाहिली तर हे बा, आता हा कांदा म्हणजे एवढी साईज झालेली आहे. म्हणजे आता मी जर माझा हा पूर्ण हात असा घेतला तर फक्त माझा हात असा अर्धाच येतोय, अर्धा भाग टळतोय. म्हणजे एवढी मोठी साईज आहे अशी. म्हणजे एवढा कांदा आलेला आहे. कुठलं खत खाद्य औषध कुठल्याही कंपनीचं बाहेरून कुठलंही मटेरियल न आणता, म्हणजे मी ह्या कांद्याला रोपापासून तर कांदे निघेपर्यंत बाहेरून कुठलंही कंपनीचं मटेरियल आणलेलं नाहीये. जे काही मी खत टाकलेलं आहे ते घरच्या घरी तयार केलेलं टाकलंय. ते कोणतं खत टाकलेलं आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार. एकदम कमी खर्चात मी या कांद्याला घरच्या घरी आपलं नैसर्गिक पद्धतीने खत देऊन आणि हा कांदा तयार केलेला आहे. हे कुठे बी पहा तुम्ही, इथं उपाडा, इथं उपाडा, हे पूर्ण साईजच झालेली आहे या कांद्यांची. हे पहा, हे पूर्ण हे कुठेही घेतलं तर हे असे कांदे साईजच झालेली आहे आणि मस्त माल निघालेला आहे. म्हणजे हा कांदा आपला असा तयार झालेला आहे. आता आपण ज्या वेळेस रोप टाकलेलं होतं, मग त्या रोप टाकल्यानंतर ह्या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस होता आणि पाऊस असल्यामुळे ह्या वर्षी काय झालं, बऱ्याच शेतकऱ्यांची रोपं मर पण झाली होती. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी डबल रोपं टाकलेली होती. पण आपण जे रोप टाकलं, आपले रोपं जशी टाकली तशा परिस्थितीत आपण तेच रोपं जतन केली, मोठी केली आणि तेच रोपं उपटून जिथं कांदे लावलेले आहेत त्या जागेवर आपण रोप टाकलं होतं तिकडं. त्या शेवटच्या कोपऱ्याला तिथं रोप टाकलं आणि तिथं रोप टाकायच्या अगोदर आपण काय केलं होतं, पूर्ण गवत उगू दिलं होतं. म्हणजे एवढं असं गवत वाढलं होतं. पूर्ण जिथं आपल्याला कांद्याचं रोप टाकायचे त्या जागेवर पूर्ण असं गवत वाढू दिलं पावसाळ्यात. आणि ते गवत वाढल्यानंतर आपण काय केलं, ब्रश कटरने पूर्ण गवत कापून घेतलं. गवत कापून घेतल्यानंतर ते गवत त्याच जमिनीवर पडू दिलं. ते थोडंफार वाळलं गवत आणि ते वाळल्यानंतर आपण काय केलं, तिथं आपण रोटावेटर वगैरे मारून रोप टाकण्यासाठी तिथं जागा तयार केली. रोप टाकल्यानंतर आपण रोप टाकून दिलं आणि रोप टाकून चाळून दिलं. त्याच्यानंतर पाणी भरून दिलं आणि त्याच्यानंतर जे आपल्याकडे तयार खत होतं, जे काही आपल्या घरच्या गाईचं शेणखत होतं, ते आपण त्याच्यात टाकून दिलं आणि त्याच्यानंतर आपण फक्त स्लरी टाकली. स्लरी टाकून आणि अशा पद्धतीने आपलं ते रोप आलं. मग जेव्हा आपल्याला हे कांदे लावायचे होते, मग हे कांदे लावण्याच्या वेळेस आपण काय केलं, इथं पण भरपूर प्रमाणात तण उगू दिलेलं होतं आपण ह्या जमिनीवर. जेव्हा इथं कांदे लावलेले नव्हते आणि पावसाळ्यात ही जमीन पडीत होती, मग इथं काय केलं, पावसाळ्यात भरपूर तण उगू दिलं. तण उगल्यानंतर ते ब्रश कटरने पूर्ण कापून टाकलं. ब्रश कटरने कापून टाकल्यानंतर ते गवत तिथंच पडू दिलं. त्याच्यानंतर शेत तयार केलं आणि शेत तयार केल्यानंतर मग आपण ते रोप तिथलं काढून घेतलं आणि इथं रोप लावलं आणि हे कांदे लावले. आणि हे कांदे लावत असताना
आपण याला आपण जे खत तयार केलं होतं म्हणजे शेणखत असेल, जिप्सम, तंबाखू डस्ट, बोन मील असं मिक्स करून कुजून घेतलेलं खत होतं. ते आपण वाफ्यांमध्ये असं टाकून दिलं आणि बस तेवढंच खत टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एक स्लरी केलेली आहे आणि त्या स्लरीमध्ये आपण शेण, गूळ, बेसन पीठ, सुपीक माती आणि त्याच्यामध्ये आपण ह्युमिक ॲसिड अशी स्लरी तयार करून आपण ती स्लरी दिलेली आहे. म्हणजे नैसर्गिक पद्धतीने शेती होऊ शकते का? तर 100% होऊ शकते. नैसर्गिक पद्धतीने शेती आपण आपला खर्च कमी करू शकतो आणि चांगल्या प्रकारे उत्पादनही घेऊ शकतो. आणि आता हे पाहिलं तर हे आपल्या अशा पद्धतीने हे कांदे आता तयार झालेलेच आहे. आता हे असं हे जिकडे पाहिलं तिकडं तुम्ही कुठं हा असा माल तयारच झालेला आहे. आता याच्यापेक्षा वेगळा कोणता माल तयार होतो? आता हे असे माल आहे. हा कोणता याच्यापेक्षा काय माल तयार होणार आहे वेगळा? तुम्ही किती रासायनिक खतं टाका, कुठल्याही कंपनीचे भारी भारी खतं टाका, सेंद्रिय कुठल्याही घ्या तुम्ही, काय कंपन्यांचे खतं टाकून तुमचा हा कांदा एवढा आहे, आता हा एवढा आहे, तर एवढा मोठा तोडा होणार आहे, एवढाच राहणार आहे आणि एवढाच येतो. म्हणजे आपण बाहेर जो खर्च करतो तो खर्च आपला वाया आहे आणि तो खर्च केल्यामुळे आपल्या पिकांवर रोगराई जादा येते. आपण आपल्या पद्धतीने पिकांना काहीतरी बाहेरच्या कंपन्यांची औषधं टाकून आपल्या पद्धतीने पिकं वाढवतो आणि आपल्या पद्धतीने कांद्याची साईज बनवण्याचा प्रयत्न करतो. पिकांमध्ये आपण जे बदल करतो, आपण पिकांच्या वाढीवर हस्तक्षेप करून आपल्या पद्धतीने आपण उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे रोगांचं प्रमाण वाढतं आणि मग रोग वाढले की आपल्याला परत औषधांवर खर्च करावा लागतो आणि मग आपला खर्च वाढतो. म्हणजे एक वेळ आपण बाहेरच्या खतांवर खर्च करतो आणि त्याच्यानंतर रोग आल्यानंतर आपण परत फवारण्यांवर खर्च करतो. म्हणजे हा जो आपण त्या पिकातला जो बॅलन्स बिघडवतो, पिकाला स्वतःची प्रतिकार शक्ती तयार करायची आहे, त्याची ऊर्जा कुठं त्याला खर्च करायची आहे हे आपण त्याला ठरवू दिलं पाहिजे. जर आपण पिकाला त्याची ऊर्जा कुठं खर्च करायची त्याच्यानुसार ते पिकाने स्वतःचं ऊर्जा खर्च करण्यासाठी, प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी ज्या वेळेस जिथं गरज असेल तिथं जर त्या पद्धतीने पिकाने जर त्याची ऊर्जा खर्च केली तर आपल्याला पीक पण चांगलं मिळतं आणि रोगराई पण कमी येते. मग रोगराईपासून स्वतःचं संरक्षण पीक स्वतःच करत असतं जर आपण त्याला हस्तक्षेप केला नाही तर. म्हणून आपण जे काही आपल्याला वाटतं की उत्पादन चांगलं यावं, उत्पादन जादा यावं याच्यासाठी हस्तक्षेप करून आपण काही बाहेरील खते टाकतो, रासायनिक खते टाकतो, इतर कंपन्यांचे खतं टाकतो. मग ते कुठलेही असो, सेंद्रिय, वैदिक, जैविक, रासायनिक कुठलेही खतं टाकले तर त्या पिकांना हस्तक्षेप होतो आणि मग त्यांचे काम करण्याची त्यांची स्वतःची प्रतिकारशक्ती ही आपण वेगळ्या दिशेने लावतो आणि ते पाहिजे ते होत नाही म्हणून रोग येतात आणि मग रोगावर परत आपल्याला खर्च जादा करावा लागतो. आता हे अशा पद्धतीने आपले कांदे तयार झालेले आहेत. आता हे जर पाहिलं तर हे अशा पद्धतीने आपण तयार केलेले आहेत आणि पूर्ण नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले आहेत. आणि आपण एक विशेष काय केलेलं आहे की हे जे कांदे तयार झालेले आहेत याच्यामध्ये हे आता गवत एवढं वाढलेलं होतं, म्हणजे हे जे गवत आहे असं एवढं वाढलेलं होतं. आता हे जे गवताचे ढीग दिसत आहे ना, हे कापलेलं आहे मी, हे कट करून जमा केलेले हे कांदे सुद्धा दिसत नव्हते याच्यामध्ये. म्हणजे विशेष गोष्ट काय आहे की आपल्याला नैसर्गिक शेती करत असताना मेन नैसर्गिक शेती करताना आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या नाही केल्या पाहिजे, काय महत्त्वाचं आहे, तेव्हा नैसर्गिक शेती होऊ शकते हे आजपर्यंत आपल्याला कोणी तज्ज्ञांनी सांगितलं सुद्धा नाही आणि ते सांगत सुद्धा नाही. म्हणजे जे कंपन्यावाले लोक आहेत हे फक्त माहिती प्रोडक्टचीच देतात, पण नैसर्गिक शेती करण्याची कोणी माहिती देत नाही. आणि आज नैसर्गिक शेतीवर शेतकऱ्यांचा विश्वास का नाही राहिला? आपण जे निसर्गाकडून आलेलं आहे, जे निसर्गाकडून मिळतंय त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळं नैसर्गिक शेतीविषयी जर कोणी माहिती द्यायला गेलं तर त्याला कुठून पैसे मिळणार आहे? कारण कोणीही माहिती देणारा असतो तो त्याचं एक तर प्रोडक्ट विकत असतो, एक तर तो कोणत्या तरी कंपनीकडून पैसे घेऊन मग त्या कंपनीची औषधं सांगत असतो. मग त्याला अशा कंपन्यांकडून पैसे मिळतात किंवा त्याची स्वतःची कंपनी असते म्हणून तो फक्त त्याच्याबद्दलच सांगतो. नैसर्गिक शेतीबद्दल तो का सांगेन? कारण त्याला त्याचा काही उपयोग नाही, कारण सर्व फायदा हा शेतकऱ्याचाच आहे. कारण शेतकऱ्याला खर्च करायची गरज नाही आणि कोणाला पैसे देण्याची गरज नाही, प्रोडक्ट आणायची गरज नाही आहे. रासायनिकच्या बी आणि ह्या ज्या काही बाकी कंपन्या आहेत ह्या सर्व कंपन्याच आहेत. ह्या शेतकऱ्याला कुठल्याही कंपन्या परवडणाऱ्या नाही आहेत आणि ह्या शेतकऱ्याला कधीच शेती परवडू देणार नाही आहेत. जर शेतकऱ्यापर्यंत नैसर्गिक शेतीविषयी माहिती पोचली तर शेतकरी इतका पुढे जाईल आणि शिवाय कमी खर्चामध्ये चांगली शेती होईल आणि शेतकऱ्याची प्रगती होईल. पण आज शेतकरी जेवढे पैसे कमवतोय, जेवढा खर्च करतोय ना त्याच्यातच घालतोय. म्हणजे जेवढे कमावलेले पैसे खर्चातच जातात. मजुरी असेल,
शेत तयार करणे असेल, निंदणी खुरपणी असेल, खतं औषधं असतील, याच्यातच जादा खर्च होतोय. म्हणजे ₹1 उत्पन्न मिळालं आणि त्याच्यामध्ये जर 75 पैसे खर्च होत असेल आणि 25 पैसे जर आपल्याला उरत असतील, तर मग ती फक्त आपली मेहनत हमाली आहे. मग आपण काय कमवतोय? म्हणजे आपण फक्त एवढी जोखीम जबाबदारी घेऊन एवढा खर्च लावून आपलं भांडवल अगोदर खर्च करतो, भांडवल लावतो, भांडवल नसलं तर वेळेवर व्याजाने पैसे घेतो. आपण एवढी जोखीम घेतो, निसर्ग वातावरण सांभाळून आपण एवढी जोखीम घेऊन जर आपल्याला फक्त एवढं करून मेहनत हमालीच मिळत असेल, तर मग एवढी जोखीम घेऊन उपयोग काय आहे? मग जो मजूर चांगला आहे तो तरी सकाळी जातो, संध्याकाळी घरी येतो. कुठली ना जबाबदारी ना काही ना काहीच नाही. दिवसभर काम केलं, पैसा रोकडा मिळतो. तसं आपलं उत्पन्न आलं तरच आपल्याला पैसे मिळतात. ते पण आपल्याला 4-6 महिने वेळ धरावा लागतो, आधी भांडवल खर्चावं लागतं आणि जर आलंच उत्पन्न तर मग आपल्याला ते पैसे मिळतात आणि ते बी मिळतात फक्त हमाली मजदुरी. म्हणजे मग आपण ह्या कंपन्यांचे प्रोडक्ट आणि जी नैसर्गिक शेती याच्यातला हा जो फरक आहे, हा समजून घेतला पाहिजे. मग शेतकरी कसा पुढे येईल. आता हे जे कांदे आहेत, आता ही बी साईज बनलेलीच आहे ना. आता हे कांदे तयारच झालेले. आता हे जे आहे ना, हे आता असेच कांदे बनतात, याच्यापेक्षा वेगळे बनत नाही. आता विना खत खाद्य औषधं दिल्याशिवाय हे कांदे तर तयार झालेच आहे ना. आपल्याला काय भासवलं जातं की आपण खत खाद्य औषधं जर दिली नाही, फवारण्या केल्या नाही, खतं टाकलीच नाही, मग सेंद्रिय वैदिक जैविक कुठलेही जर खतं टाकलेच नाही तर ते पीक येणारच नाही, हे आपल्याला भासवलं जातं. नैसर्गिक पद्धतीने पीक येऊच शकत नाही. ह्या कंपनीवाल्यांनी आपल्यामध्ये हा भ्रम तयार करून दिलेला आहे आणि आपण त्या मार्गाला, आपण ह्या कंपन्यांच्या मार्गाला जाते, त्याच्यामुळे आपल्याला शेती परवडत नाही. मी जे हे कांदे केलेले आहेत, आता इथं मला हे करण्याचा उद्देश एकच होता की मला हे जाणून घ्यायचं होतं की मी जर खत खाद्य औषध टाकलंच नाही कंपन्यांचं बाहेरचं, तर माझे कांदे येतात की नाही येतात, हेच मला पाहायचं होतं. प्रयोग केलेला आहे की मी कुठल्याही कंपनीचं ह्या कांद्यांना खत खाद्य औषध फवारण्या घेतल्याने ह्या वर्षी वास्तविक वातावरण खूप खराब होतं. मग अशा खराब असलेल्या वातावरणात सुद्धा आपण कांद्याला कुठलंही फवारणी घेतली नाही, कीटकनाशक बुरशीनाशक घेतले नाही किंवा कुठलंही खत खाद्य औषध दिलं नाही. हा जो कांदा आलेला आहे, आता हा कुठे बी कोणत्याही ठिकाणी आपण जर कांदे पाहिले ना, तर सर्व कांदे सारखेच तयार झालेले. आता असाच कांदा तयार होतो सर्वीकडे, तर ज्यांनी खत खाद्य फवारण्या केल्या असाच आहे आणि हे असेच कांदे तयार होतात. म्हणजे हा कांदा तयार झालाच ना आता विना खत औषध फवारणीशिवाय. आता हा आता याला लाली किती आहे, किती कडकपणा आहे. आता किती कडक कांदा आहे हा, एकदम टणक कांदा आहे, कडक. याची टिकवण क्षमता किती राहील, कारण हा नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला कांदा आहे. याची टिकवण क्षमता, याची खाण्याची चव आणि याच्यामध्ये जो नैसर्गिक गुणधर्म आहे ना, तो याच्यामध्ये कुठलंही रासायनिक केमिकल नसल्यामुळं 100% नैसर्गिक आहे. आणि हा खाताना जो आनंद मिळणार आहे तो वेगळाच आहे. आणि तोच आनंद मला आज हे कांदे निघाल्यानंतर हा कांदा पाहून आज होतोय की आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करतोय. आणि ही नैसर्गिक पद्धतीने शेती करत असताना आपल्याला कोणकोणत्या प्रकारे शेती करावी लागेल आणि डायरेक्ट आपण नैसर्गिक शेती करू शकतो का, किंवा आपण कोणत्या पद्धतीने शेती करत असताना खर्च कमी करून मग नैसर्गिककडे वळू शकतो, हेच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. आणि मी जे हे व्हिडिओ तयार करतोय ना, की हे तयार करण्याचा उद्देश हाच आहे की आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करू शकतो. जे बाहेरच्या कंपन्यांचे औषधं खतं घेऊन जे पिकं आज येत नाही ना, ते पिकं त्याच्यापेक्षा भारी पिकं नैसर्गिक शेतीवर येऊ शकतात आणि ते आपण सक्सेस करू शकतो. मग त्याच्यासाठी कोणत्या प्रकारे शेती करायची, कशी करायची आणि कशा पद्धतीने आपण करू, ते आपल्याला स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, तरच आपल्याला नैसर्गिक पद्धतीने पीक येईल. आता मी हे नैसर्गिक पद्धतीने पीक करण्यासाठी मी काही नुसतं खत औषधं टाकलं तेवढंच नाही, तर मी वातावरण पण तयार केलं माझ्या शेतामध्ये. आणि मी गवत असेल ह्या गोष्टींचा कसा वापर केला आणि त्या गवताचा काय परिणाम झाला आणि त्या गवताने या पिकाला कशी मदत केली, म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टी ज्या निसर्गातून आलेल्या आहेत, ह्या जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने नैसर्गिक शेतीमध्ये आपण सक्सेस होऊ. पण जोपर्यंत ह्या बाकीच्या गोष्टी आपण करत नाही तोपर्यंत नैसर्गिक शेतीमध्ये आपण कसे सक्सेस. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेती आज आताच लगेच नाही करता येणार आहे, पण आपण ती नैसर्गिक शेतीची सुरुवात करून ह्या मार्गाला येऊ शकतो. आज जो मार्ग आपला चालला आहे ना, तो उलटा मार्ग आहे आणि ज्या कंपन्यांच्या मार्गाला जातोय ना, त्या कंपन्या आपल्याला खड्ड्याच्या मार्गाने घेऊन चाललेल्या आहेत.
म्हणून आपल्याला त्या मार्गाला थांबवायचा आहे. त्या मार्गाला न जाता जो कायमस्वरूपी जो योग्य मार्ग आहे, ज्या मार्गाला आपण गेलं पाहिजे त्या मार्गाला आपल्याला यायचं आहे. म्हणून तो मार्ग म्हणजे नैसर्गिक शेतीचा मार्ग आहे. आणि नैसर्गिक शेती हीच शेती आहे, बाकी कुठलाही शेतीचा प्रकार नाही आहे. धन्यवाद.